टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। रविवार दिनांक 5 जुलै रोजी अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेश आणि माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी दिलेल्या सूचना आणि निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथकानं हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील यदलापूर शेत शिवारात अवैध जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यावरून जुगारावर रेड टाकण्यात आली। या कारवाईत 3 पाणी परेल नावाचा जुगार खेळताना 7 जणांना ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी घटनास्थळावरून जुगार खेळण्याचं साहित्य, रोख रक्कम 22,300 रुपये तसंच 6 लाख रुपये किमतीचे 8 मोटारसायकल, 1,66,000 रुपये किमतीचे 6 मोबाईल असा एकूण 7,88,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी घेतलेल्या आरोपींची नावं अनिकेत सुहास गारगे, मुकुंद गजानन नागमते, शेख सद्दाम शेख सुलेमान, अनिल ज्ञानदेव बंड, पंकज सुरेशराव देशमुख, गजानन शंकर शिंदे, प्रवीण अशोक राजनकर राहणार सर्व हिवरखेड तालुका तेल्हार जिल्हा अकोला यांना ताब्यात घेण्यात आले। सर्व आरोपींविरुद्ध हिवरखेड पोलीस स्टेशन येथे जुगार अधिनियमाप्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अकोला अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अकोल्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण यांच्या पथकानं पार पाडली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, हिवरखेड, तेल्हारा, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।